पण मला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं अमित शाह तेव्हा मला एकदम शॉकच लागला. म्हटलं अरे मी दिसणार कसा? एकतर जाताना ओळखत नव्हते मला, म्हणजे ओळखत होते पण जाताना त्यांचा अंदाज येत नव्हता. त्यांचं कन्फ्युजन होतं. अरे पापा ये उसमें वो बने. अरे अरे अभी हाँ बिलकुल. जेव्हा सुरू केलं त्यावेळेला मॉनिटर सिस्टीम नव्हतीच, सिनेमामध्ये तर नव्हतीच पूर्वी. आपल्याकडे गोरा रंग हा सर्वसामान्य माणसांचा नसतो अशी एक कल्पना आहे आपली. अजूनही मला लोक ओळखतात की राजनीति में आपका रोल देखा, वो क्या मारा आपने रणबीर कपूर को. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे पाहुणे आहेत किरण करमरकर. नमस्कार 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 नमस्कार. सगळ्यात पहिलं म्हणजे मी ज्या क्षणी आर्टिकल 370 हा सिनेमा पाहिला, सिनेमा पाहत असताना जसजसा सिनेमा पुढे जात होता, जो ऑडियन्स होता ज्या पद्धतीने रिस्पॉन्स देत होता, क्लॅपिंग देत होता डायलॉगला, आणि विशेष महत्वाचं म्हणजे तुझी भूमिका. तुला कसा काय रिस्पॉन्स मिळायला लागला? जसा सिनेमा रिलीज झाला 23 फेब्रुवारीला सिनेमा चित्रपटगृहात आला आणि पुढे ॲक्च्युली मला त्याच्याही आधी म्हणजे मी सिनेमा शूट करताना मला असं फार एवढं नव्हतं जाणवलं की इतका रिस्पॉन्स मिळेल. हां ठीक आहे, मी एक भूमिका करतोय आणि ती आपल्याला माहिती असणाऱ्या चेहऱ्याचंच मी करतोय काम, आणि हां ठीक आहे, म्हणजे हा आपला एक रोल आहे, इतर करतो जसं आपण पूर्ण लक्ष देऊन करायचा. मग मी ते अमित शाह दिसतातच आहेत, तर मी त्यांचे व्हिडिओ वगैरे पाहिले होते आणि अगदी शेवटपर्यंत सीन सुरू व्हायच्या आधी प्रत्येक वेळेला मी शेवटपर्यंत ते पाहत पाहत पाहत, ते म्हणतात ना शॉर्ट मेमरीमध्ये घ्यायचं आणि पटकन काढायचं, तसंच त्यांचे हातवारे असं 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 डोक्यात घ्यायचो, कट हां चलो रेडी आपण करूया शूट, असं मी करायचो शूट. तर त्यावेळेला मला एवढं जाणवलं नाही. पण मी जेव्हा डबिंगला गेलो, म्हणजे सगळा सिनेमा डब झालेला नाही पण काही काही त्यांना तिकडे डब करायचे होते. एकतर ते राज्यसभेमध्ये अनेक लोक बोलतात त्याच्यामुळे ते काही शब्द चेंज करावे लागले, काही मूड चेंजसाठी म्हणा किंवा उच्चारणासाठी, गुजराती येण्यासाठी म्हणा, असं थोडं थोडं. तेव्हा जेव्हा मी तिथे गेलो डबिंग थिएटरमध्ये, तर तिथे प्रत्येकजण उठून मला ॲप्रिशिएट करत होता आणि आमचा तो डबिंग करतो तर मी तो अगदी वाकून, अरे सर हम तो फॅन हो गया आपके, अरे क्या हम लोगों ने स्क्रीनिंग किया. तर जिओने तर आधी स्क्रीनिंग केलं होतं इंटरनल, त्याच्यामध्ये त्यांचा इतका प्रचंड रिस्पॉन्स होता. तर मला काय कळत नाही, म्हणजे क्या बात कर रहे हो, इतना कुछ हुआ है, तो बोला अरे देखिए यही लाइन आपकी हिट हो गई है, क्या बात कर रहे हैं आप. मैंने बोला वो तो एक्चुअली वो बहुत ही एक रेग्युलर एक रिमार्क है की क्या बात कर रहे हैं आप. पण ते त्या सिनेमामध्ये इतकं झालं की तिथे प्रत्येक जण मला सांगायला लागलं. तिथेच मला पहिल्यांदा असं झालं की काहीतरी वेगळं वाटतंय लोकांना बघताना. आणि जेव्हा दिल्लीमध्ये पहिल्यांदा स्क्रीनिंग होतं तिथे पोहोचलो मी, तर मी एअरपोर्टला पोचलो तिथे, तर एअरपोर्टवरती असं टी व्हीवरती चालू होतं त्याचं, अचानक जाहिरात लागली. तर आमचा रायटर बरोबर होता, तर त्याने असं लगेच शूट केलं आणि तो माझ्याकडे आला, बोला सर आपकी लाईन बोलिए ना. तर मला काय कळेच ना एक सेकंदासाठी, मेरी कौन सी लाईन भाई, वो बोलिए ना, वो क्या बात कर रहे आप. तो सगळे हसायला लागले आणि मला तिथे एकदम नक्की झालं की काहीतरी हे हिट झालेलं आहे, सिनेमा लोकांपर्यंत पोहोचलाय आणि ते करणाऱ्यांना एवढं असं वाटतं की हे हिट आहे. आणि मी स्क्रीनिंगला गेल्यानंतर तिथे 3-4 स्क्रीन्सवर होता तो त्या PVRच्या ह्याच्यात. तर एकतर जाताना ओळखत नव्हते मला, म्हणजे ओळखत होते पण जाताना त्यांचा अंदाज येत नव्हता. पण सिनेमा बघून बाहेर आल्यानंतर प्रत्येकाला असं, त्यातली कित्येक जणांचं तर असं व्हायचं, असं बघितल्यानंतर असं ते असं करायचं हॅलो. तर कोणीतरी ओळखेलं, पहचाना की नाही, हां पता है देखा इनका काम अभी. तर तो म्हणायचा नहीं पहचाना आपने, नहीं आप इस फिल्म में. त्यांचं कन्फ्युजन होतं. अरे पापा ये उसमें वो बने. अरे अरे अभी हाँ बिलकुल. आणि ते इतकं वाढायला लागलं आणि त्याचं म्हणजे मला भारावून जायला व्हायचं की मुळामध्ये त्यावेळेला लक्षात आलं की फक्त माझ्या कामालाच नाही होतं ॲप्रिशिएट, तर एकूणच जी भावना आहे त्याच्यामागे एक्झॅक्टली देशाबद्दलची, जे कलम 370 संदर्भात तिथे ते लोकांना तो असा फायर मिळायचा आणि त्यातनं ते लोक रिॲक्ट करत होते की शिट्ट्या आणि टाळ्या आणि काय रिस्पॉन्स. आणि माझ्यासाठी तो पहिलाच एक्सपिरियन्स होता. म्हणजे कामाला, तुमच्या चांगल्या कामाला एक चांगला रिस्पॉन्स येणं वेगळं आणि तुमच्या त्या वाक्यानं एक शिट्ट्या टाळ्या येणं वेगळं. जे सुपरस्टार्सनं मिळतं ती मला
माझ्या नशिबात ते आलं त्या रोल. पण 33 वर्ष लागली, जवळपास 32-33 वर्ष निष्पाक पासून आपण. त्याच्या आधी 89ला मी पहिला एपिसोड शूट केला माझ्या आयुष्यातलं मराठी. 89 ते आता 24-2000 जवळजवळ 35 वर्ष झाली मला. लोक फार कौतुकाने म्हणतात 35 साल काम केलं, माझी झाली 35 वर्ष. आणि अजूनही मला असं वाटतं की अजूनही मला जे करायचंय ते अजून करायला मिळत नाही, आणि अजूनही मला करायचंय, आणि अजूनही आय एम रेडी टू ऍक्सेप्ट. पण आता हा रोल नंतर आता ज्या रिॲक्शन येत आहेत सोशल मीडियावर वगैरे, त्या कशा आहेत? कार प्रचंड, म्हणजे लोक डोक्यावर घेत आहेत. आणि मला तर असं होत होतं की किती लोक मला ओळखतील की मीच तो आहे. पण आता मी जिथे जिथे जातोय तिथे कोणीतरी मला ओळखतंच, अरे आप वही हो ना, अरे आपको तो देखा है. तो प्रचंड रिस्पॉन्स आहे लोकांचा. आणि कितीतरी मीम्स बनतायत, त्याचे मीम्स बनलेत, क्या बात कर रहे हैं आप वरती. आणि ते इतकं मजा वाटते मला ते बघायला. आणि तो रिस्पॉन्स, म्हणजे मी म्हटलं तसं की तुमचं काम चांगलं झालंय असा रिस्पॉन्स मी ऐकलेला आहे, पण हे काहीतरी वेगळंच आहे, हे जगावेगळंच घडतंय माझ्या बाबतीत, असं झालंय मला. पण त्याच्यामध्ये सुद्धा असंही झालं ना की ज्या पर्सनॅलिटीचा तू भूमिका व्यक्तिरेखा साकारली की ती पर्सनॅलिटी लोकप्रिय आहे, ती लोकप्रिय आहे. आणि लोकांना असं वाटतंय, आता मी स्वतः काही म्हणणार नाही याच्या बाबतीत, कारण मी माझा प्रयत्न करतो, मी कसं केलंय मी कसं म्हणणार. पण लोक म्हणतात अरे बिलकुल आप उनकी तरह दिखते हो, बिलकुल आप उनकी तरह मॅनरिझम लिए. पण खरं म्हणजे मला असं स्वतःला वाटतं की माझा त्यांचा आवाज सारखा नाही. माझा शार्प आहे खूप आवाज, आणि पातळ आहे तसा. आणि त्यांचा आवाज शार्प नाही, त्यांचा खूप जाडा आहे आणि खूप इथपासून येतो असा काहीतरी त्यांचा आवाज आहे. आणि त्याच्यामध्ये एक थोडासा पारसी टच आहे, तो ड आणि टचा, देश होता है वो तुम्हारे लिए, तो ते आहे ते. पण आम्ही जेव्हा शूटिंग करायला लागलो त्यावेळेला मी डिरेक्टर आणि आम्ही डिस्कस करायचो त्यावेळेला मी म्हटलं की हे असं असं आहे. म्हटलं तुम्ही मला ॲक्च्युली त्यांच्यासारखं बनवलेलं आहे, तर मला असं वाटतं मी त्यांच्यासारखं करायला पाहिजे. हो, पण आणि विषयामध्ये पण तेच आहेत ना, तेच आहेत. आणि अमित शहा म्हणजे गृहमंत्री हेच त्या सिनेमाचं कॅरेक्टर आहे विषयाचं, मग ते येणारच. हो, पण म्हणजे मला असं झालं की मला त्यांच्यासारखं मॅनरिझम्स आणि करायला पाहिजे. आता ही जबाबदारी माझ्यावर आली. बरोबर. मी नुसतंच एक म्हटलं असतं तर हा होम मिनिस्टर आहे, तर मी माझ्या पद्धतीने केलं असतं. पण तुम्ही जर का त्यांचं संपूर्ण लुक माझ्यामध्ये आणत असाल तर त्यांच्यासारखं मला वागायला पण पाहिजे थोडंसं. त्यांचा विचार नाही मी आणू शकणार, आणि तो आणायची गरजही नाही. माझा त्या कॅरेक्टरचा जो विचार आहे तो लेखकाच्या संवादातनंच यायला हवा. करेक्ट. तर तो म्हणजे अनेक लोक म्हणतात की तुम्ही त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे, त्यांच्यासारखं होता नाही, त्यांची नक्कल मला उत्तम करता आली पाहिजे. किंवा ते कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचवता आलं नक्कल म्हणजे सगळंच, की अगदी वाटलं पाहिजे की तो आहे. तर ते डिस्कशन करताना म्हटलं की आवाजाचं, म्हटलं देखो अब उस गली में हम लोग जाएंगे, आवाज काढण्याच्या जर आपण गल्लीत चाललो तर फसायला होईल, कारण एखाद दोन डायलॉगसाठी आपण आवाज काढणं तो बदलणं समजू शकतो. पण जेव्हा तुम्ही सीन करताय आणि तो फ्लोमध्ये येतं तर ते मेंटेन करणं फार अवघड होतं. तर एक म्हटलं की काही गरज नाही, तुम्ही करताय हे उत्तम वाटतंय, आणि तो आम्हाला लगेच फील येतोय की ते आहेत, आम्हाला तेवढं इनफ आहे. त्यामुळे ते सक्सेस. बरं, आपल्या चित्रपट सृष्टीकडचा रिस्पॉन्स एवढ्या काही दिवसातला आहे. मला अनेक 2-3 डिरेक्टर्सचे मला मेसेजेस आलेत हिंदीमधल्या लोकांचे, आणि आता लेट्स सी की त्यांच्याकडनं माझ्याकडे येणाऱ्या कामांमध्ये काय रिस्पॉन्स मला दिसतोय, तो तिथे रिफ्लेक्ट झाला पाहिजे. तो आता होईल असा अंदाज आहे. पण इंडस्ट्रीतल्या लोकांनी पण मला कौतुक केलं की अरे तू फार चांगलं काम केलंयस. आणि म्हणजे नाही ना, काम चांगलंच आहे ना. आणि होतं का, मी सांगतो ना, मी सोनामध्ये सिनेमा बघितला, आणि जसं सुरुवातीला म्हटलं जसं सिनेमा पुढे जातो ना, आणि मग ह्या कॅरेक्टरशी लोक जास्त अटॅच होतात, आणि पंतप्रधानांच्या कॅरेक्टरशी. आणि ते माउथ पब्लिसिटी आता झाल्यामुळे माझ्या कॅरेक्टरची जी राज्यसभेमधली एंट्री होते तिथेच लोकांच्या शिट्ट्या सुरू होतात की त्यांना माहितीये की हे पुढे घडणार आहे. तर म्हणजे ते आता माउथ पब्लिसिटी पण बऱ्यापैकी झालेली आहे, आणि आता पिक्चर तर हिट झालाच आहे. तर आय एम एन्जॉईंग. पण मला एक असा मी निष्कर्ष काढला सिनेमा बघताना की तू त्या कुठल्याही प्रकारचा, म्हणजे कसं असतं कधी कधी एखाद्या थीम असते आणि मग आपल्याला दबाव येतो, अरे आपण ह्या टाईपचा सिनेमा करतोय, तो दबाव वगैरे न घेता त्या कॅरेक्टरकडे आणि दिग्दर्शकाच्या सूचनांकडे लक्ष जास्त दिले. माझं निरीक्षण बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणजे कुठलाही सिनेमा असो, डॉक्टर लागूंनी सांगितल्याप्रमाणे ते खरं तर ते
खरं तर ते बाबा वाक्यम प्रमाणम आहे, पण ते इतकं नाही मी घेते हा की लेखकाने लिहिलेल्या वाक्यांना दिग्दर्शकाने सांगितलेल्या रस्त्यावरनं हा उत्तम पद्धतीने नटांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असतं. येस बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ती शैली त्या नटाची असतेच, हा पण ते ठरलेलं असतं त्याप्रमाणे त्याने केलं पाहिजे. आणि कुठल्याही प्रोजेक्टचं प्रेशर घेण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे मी म्हटलं तसं माझ्यासाठी ती एक भूमिका होती आणि तो एक चित्रपट होता, त्यातली माझी भूमिका आहे, तर ती मला चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने लोकांचा विश्वास बसावा त्याच्यावरती अशा पद्धतीने मला करायचं होतं, जो प्रत्येक भूमिकेमध्ये करायला हवा प्रत्येक नटाने. म्हणजे ह्या सिनेमेसाठी मी वेगळं काहीतरी करतोय असं म्हणण्याची काहीच गरज नसते. वेगळं वेगळं असं काही नसतं, प्रत्येक सिनेमासाठी काहीतरी वेगळं तुम्हाला करायला लागतं. बरोबर आहे. तुम्ही अशी भूमिका करता तसं वागायला लागतं, एखाद्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह करत असाल तर तुम्हाला तसं वागायला लागतं. त्यामुळे तो प्रयत्न खरा तर अनाहूतपणे तुमच्याकडनं झाला पाहिजे. इन आउट जमलं इन पाहिजे. आउट तुम्हाला जर का फिजिकली काही चेंज करायचं असेल तर तुम्ही वेगळा प्रयत्न करून म्हणता. अदरवाईज अभ्यास करणं, लकबी तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही आणणं किंवा एखादं कॅरेक्टर जे एस्टॅब्लिश्ड आहे व्यक्तिरेखा तर त्यांच्यासारखं करणं. मी तर त्यांचे मी तो राज्यसभेतला सीनचा व्हिडिओ तर मी किती वेळा पाहिला आणि त्यातले त्यांचे हातवारे वगैरे तर मी त्यांचं अगदी कॉपी केल्यासारखं केलंय. पण ते करत असताना मुळातला माझ्यातला अभिनयाचं जी ऊर्जा आहे ती मी घालून दिली नाही. एक्झॅक्टली. म्हणजे ते नुसतंच लांबनं बघितलं तर वाटतंय, पण जवळ आल्यावर ते जाणवतच नाही. कारण ते दिसणं आणि जाणवणं या दोन प्रक्रिया आहेत ना. तर ते दिसतोय तसं आहे सगळं मला मान्य, त्या लोकांना पण जाणवतं की ती आग जाणवते, तर तो माझ्यातला अभिनयाचा हे ती आग जाणवतोय ना, तिकडेच क्लॅपिंग आहे ऑडियन्स कडनं. बरं, मी काय म्हणतो की आदित्य सुहास जांभळे आपला शुद्ध महाराष्ट्रीयन दिग्दर्शक गोव्याचा, तर त्यांनी तुझी निवड करताना काय कशी काय ती प्रोसेस सगळी झाली? ऍक्च्युली त्यांच्याकडे 2-3 नावं आली होती. त्यातलं एक तर हिंदीमधलं खूप मोठं नाव आहे, पण समोर ते काही जमलं नसावं. आय डोंट नो, मी त्यात काही पडलो, मला खूप नंतर कळलं. आणि कोणी माझं नाव तिथे आणलं मी माझ्या माहितीने म्हणजे, पण त्यांचं असं अरे हा ये लग सकते, अरे हा ये लग सकते. आणि मग ऑडिशनसाठी बोलवलं गेलं मला. आणि मी ऑडिशन करताना मला त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं. त्यांनी सांगितलं होतं की असा असा सीन आहे. मग तो सीन आर्टिकल 370वर फिल्म आहे आणि ते पॉलिटिशियन आहेत. आणि आर्टिकल 370 पण नव्हतं माझ्यापर्यंत क्लिअर झालं होतं की हा असा सीन आहे, हा करायचा आहे, पॉलिटिशियन आहे. सो आय फेल्ड दॅट पॉलिटिशियन इज व्हेरी इंटेलिजंट मॅन. आणि मी त्या पद्धतीने सीन केला. आणि तो गुजराती आहे. आता ऑडिशनमध्येच मी गुजराती आहे म्हटल्यानंतर, माधव पटेल असं नाव म्हटल्यानंतर मी गुजराती ॲक्सेंट ठेवून केलं. तर म्हटलं हा उनको चाहिए थोडा. मग ते केलं, सगळं झालं. आणि पुढे जेव्हा आर्थिक काहीतरी आमचं बोलणं झालं, म्हटलं नाही यार ये कम आहे, पैसा ये वो आहे, जे जनरली सगळ्यांनाच वाटतं आणि सगळंच करत राहतात. पण ते म्हणले नाही सर उनको बहुत पसंद आहे. आणि माझं सुदैव आहे की मी तो रोल केला. आणि त्यांना असं झालं होतं की आम्हाला कॉन्फिडन्स होता की तुम्ही कराल चांगलं. पण मला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं अमित शाह, तेव्हा मला एकदम शॉकच लागला. म्हटलं अरे मी दिसणार कसा? तर आमचे मेकअप आर्टिस्ट जगदीश येरे, आणि तो जगदीशला मी कहाणी गरगर की म्हणजे 1998-99 पासून ओळखतोय. बालाजीमध्ये होता तो. म्हटलं क्या बात कर रहे जगदीश, आता बघा कसं बोललो, क्या बात कर रहे. तर ते जगदीशला म्हटलं अरे हो असं तो प्रॉस्थेटिकमध्ये गेलाय एवढा, आणि तो खरंच मोठा झालाय आता, त्याच्यामध्ये दादा माणूस झालाय. तर जगदीश येरे म्हणला की आम्ही डिझायनिंग करून आणलेलं आहे एक लॅपटॉप की कसे दिसाल मेकअप केल्यावर. म्हटलं अरे काय सांगतो अरे वाटतो रे मी. मग तुम्ही करणार का? मग एक ट्रायल झाली, मग दुसरी ट्रायल झाली, आणि मग तिसऱ्या ट्रायलला आम्ही फोटो शूट केलं. बाय दॅट टाईम मी त्यांचे व्हिडिओज वगैरे पाहिले. आणि आदित्य सुहास जांभळे मी पहिल्यांदा जेव्हा भेटलो, म्हणजे एखादा माणूस साधा आहे तर त्याच्या व्याख्येसाठी मला फार उपयोगी पडतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये, सिनेमा इंडस्ट्रीमध्ये आणि हिंदी सिनेमा इंडस्ट्री, की तो खूप साधा आहे. अगदी तो मराठी आहे आपला. मराठी आपली माणसं असतात ती साधी असतात. मनोरंजन विश्व किती बदलू दे, फिल्मी नसतात, ते खोटे फार कमी वागतात. आणि मी त्याला भेटल्यानंतर मला असं की अरे तो किती साधा माणूस आहे, तो आपल्यातलाच एक वाटतो, तो मराठी अगदी. आणि जेन्युअनली बोलत होता. आणि त्याने मला सगळं समजावून सांगितलं, ती सगळी प्रोसेस सांगितली, ते कागद दाखवले. त्याला म्हटलं थांब मला वेळ लागेल समजून घ्यायला, आपण परत भेटू त्याला परत मी विचारेन. आणि दुसऱ्यांदा भेटल्यानंतर मी त्यांच्यासारखा डायलॉग बोलायला लागलो. आणि तो म्हणला की
तुम्ही तर प्रिपरेशन करूनच आलात. म्हटलं मी त्यांचे व्हिडिओ पाहिले, मला जर का करायचं असेल तर. म्हणजे मी असंही ऐकलेलं आहे एका नाटाबद्दल की नाही मी त्यांची नक्कल करणार नाही, मी नक्कल. अरे पण त्या कॅरेक्टर तुम्ही ते करणार असाल, हो, कारण विषयाची गरज आहे, थीमच तशी म्हणजे असेल. तुम्ही दाखवतातच, तुम्ही चेहरा दाखवता आम्ही छानचा, आणि तो नरेंद्र मोदी साहेबांचा चेहरा तुम्ही दाखवताय. आणि पब्लिक तर तसं- त्या हा. पॉइंट ऑफ व्ह्यूनेच बघते त्यांना सिनेमा. कळतं की तुम्ही ते दाखवतायत. बरं त्या गोष्टीमध्ये मूळ कथानकामध्ये आर्टिकल 370 हटवण्यामध्ये या दोघांचाच मोठा हात आहे, हो, अनेकांचाच हो, आहे. हो, असं नाही की त्या दोघांचा आहे, सगळ्यांचाच आहे. हो, पण ते सूत्रधार पडद्यामागचे खरे तेच आहे. हो, हो. तर त्यांचीच भूमिका करताना मला त्यांच्यासारखं केलंच पाहिजे. तो म्हणलं तुम्ही करून आला तयारी, बरोबर मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यासारखं बोलताय. म्हटलं झालं. पण ते इतकं मोठं काही होईल याचा मला अंदाज नव्हता. सिनेमा चांगला होईल याचा अंदाज होता, पण माझ्या भूमिकेचं एवढं कौतुक केलं मला खरंच वाटलं नव्हतं. पण दिग्दर्शक तर खरवस, त्याचा राष्ट्रीय पुरस्कार नाही, मी short पाहिलेलं filmचा. नाही, पण मी ऐकलं हा. त्याचं आणि खूप त्याची तारीफ ऐकली. त्यामुळे सिनेमामध्ये ना त्याचा तो हे दिसतं की शॉर्ट फिल्म कशा पद्धतीने डेव्हलप करत त्यांनी एक फीचर फिल्मचा कॅनव्हास पूर्ण केला. होय. आणि आमचा कॅमेरामॅन वासानी तो पण खूप उत्तम होता. म्हणजे जेव्हा आम्ही सेटवर पण कळतं लाइटिंग बघून आणि आपण करत असताना. हा. आणि मला ना मी जेव्हा सुरू केलं त्यावेळेला मॉनिटर सिस्टीम नव्हतीच सिनेमामध्ये, तर नव्हतीच पूर्वी. कॅमेरामॅन म्हणून सांगेल तेच ओके हो, होतं. हो, हो. आणि मला ती सवयच लागली. म्हणजे नंतर मी इतकी वर्ष टेलिव्हिजन केलं, तिथे मॉनिटर असतो, पण मी कधीच जाऊन बघत नाही. मी म्हणतो जेव्हा कधी खूप कॉम्प्लिकेटेड काही असेल त्यावेळेला मी स्वतः जाऊन बघेन आणि बघेन की मी हे अजून काही चेंज करू शकतो का. अदरवाइज आई बिलीव इन डायरेक्टर एंड कैमरामैन. क्या ओके लग रहा है, ओके लग रहा है, ठीक है चलो. आपको देखना नहीं है, क्या देखना. करते हुए मुझे समझ में आ रहा था मैं क्या कर रहा हूँ. हाँ. अब वो आपको ओके लग रहा है तो फिर ओके. अगर आपको ओके नहीं लग रहा है तो मैं कुछ करूंगा. तेव्हा मी बघेन की काय तुम्हाला वाटतंय चुकीचं, मला सांगा, मी बदलेन. बिकॉज आय हॅव टू वर्क अकॉर्डिंगली. म्हटलं तसं की तुम्ही दाखवलेलं रस्त्यावर मला ते पोचवायचंय सगळं. त्यामुळे मला मॉनिटर बघायची सवयच नव्हती. मी तिथेही पाहत नव्हतो सेटवरती. आणि ते मला सांगायचे नाही बरोबर आहे, उत्तम आहे, चांगलं आहे, वा चांगलं ती आहे. सवयी ती उपयोगी म्हणजे कळत नकळत पत्तर पडली. हो. पण अजून एक असं एक जनरल प्रश्न असा आहे आता अलीकडे की अशा पद्धतीचे चित्रपट की ज्यांना काही प्रचारपट पण म्हणतात. मला हा प्रचारपर वाटत नाही अशासाठी, कारण ह्याच्यात प्रचार कशाचा करतोय आपण. जेव्हा सिनेमा तुम्ही जर का फक्त त्याचे ट्रेलर बघून किंवा पोस्टर बघून ठरवणार असाल तर तुमचं दुर्दैव आहे. हां. पण सिनेमा पाहिल्यानंतर मी तटस्थ प्रेक्षक म्हणून जेव्हा सिनेमा पाहिला त्यावेळेला मी बाहेर पडल्यानंतर म्हटलं अरे हे मला काहीच माहिती नव्हतं. घडलेली घटना आहे, हे पूर्ण आपल्या देशामध्ये हे घडलं. कलम 370 त्यांनी काढलं, हटवलं, ते कसं केलं हे घडलेलं आहे, त्याचा इतिहास तेच दाखवत आहेत. हो. प्रोपोगंडा किंवा प्रचारकी सिनेमा तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल बऱ्याच गोष्टी उठवून सांगितल्या जातात. ह्याच्यात त्या दोघांबद्दल काहीच सांगितलेलं नाही. ह्याच्यात त्यांनी तर उलटं यामी गौतम या स्वतः त्याच्यामध्ये हिरोईन आहेत. हिरोईन आहे म्हणायला पाहिजे खरं त्या सिनेमाची. तर ती तर कुठेच नाही आहे खरं तर रियालिटीमध्ये कॅरेक्टर नाही. ती इमॅजिनरी कॅरेक्टर आहे. तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला सिनेमा दिसतो आपल्याला. त्यामुळे प्रचार की ताट असण्याचा संभवच येत नाही काही त्याच्यामध्ये. ही ती गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी दाखवलंय की कसं ऑन ग्राउंड ऍक्टिव्ह लोक काय होते आणि बिहाइंड द सीन काय होते, ह्यांच्या सगळ्यांच्या जोडण्या गेल्यामुळे कलम 370 हटताना काय झालं, एक्झॅक्टली काय घडलं म्हणजे फॅक्ट आहे. त्याच्यामध्ये जे जे दाखवलं ते खरंच तसं घडलेलं आहे. जे घडलंय तेच दाखवलंय. चित्रपटाच्या माध्यमातून हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोचते. मला स्वतःला कळलं तर म्हणजे मला पण माहिती नव्हतं की असं काय 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 यांनी केलं होतं आणि हे 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 घडलं होतं त्याच्यामुळे ते कोणी हटवू शकत नव्हते. हा बरोबर आहे. हे संदर्भ हे आपल्याला कुठे माहिती नव्हते. तर ते लोकांना कळलंय. तर ते सत्य घटनेवर आधारितच असं म्हणायला पाहिजे. हा सत्य आधारित आणि लोकांसमोर एक सत्य आणलेलं आहे त्यांनी. बरं ह्या चित्रपटामध्ये आपले बरेचसे महाराष्ट्रीयन कलाकार याचं मराठी माणसाला, मराठी चित्रपट रसिकांना विशेष कौतुक वाटतं. वैभव तत्ववादी आहे, इरावती हर्षे आहे वगैरे सगळे असे. तर त्याचं काय विशेष म्हणजे दिग्दर्शक महाराष्ट्रीयन असल्यामुळे की असेलही. आणि मला तर असं वाटतं की वैभवचं नाव त्याच्या डोक्यात फारच फिक्स होतं. म्हणजे त्याच्यासाठी बरेच जण होते पण ही त्याला फार वैभव. आणि वैभव इज अ व्हेरी गुड ऍक्टर. एक्झॅक्टली. मुळात तो लवेबल पर्सन आहे. तो खूप अतिशय छान मुलगा आहे तो.
स्वभावाला इतका तो सिंपल आणि परत मराठी येतो एकदम सिंपल आहे, साधा आहे आणि तो खूप चांगला आहे, मेहनत घेतो. त्याच्या डोक्यात तो होताच. मला इरावरती हर्षदचं मला माहिती नव्हतं. मी बघताना झाला अरे इरा पण आहे याच्यामध्ये असं एक. आणि असित रेड्डीज जो अपोजिशन लिडर दाखवला त्याच्यामध्ये तो मला ऑन सेट मला कळलं असित रेड्डीज आहे. तर असितचं माझं बोलणं झालं तेव्हा असित मला म्हणाला पटकन की अरे तुझं काम फार चांगलं आहे. म्हटलं असं नसतं रे, काय आहे, आपण आता इतकी वर्ष काम करतोय त्यामुळे कोणीतरी कोणावर तरी कुरघोडी करायची हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे आता काही गरज नाही आहे, म्हणजे नवीन नाही होत किंवा मी कोणी सुपरस्टार आहे आणि माझ्यासमोर नवीन नटाने काहीतरी चांगलं केलं तर आपण त्याचं काही कापावं का, असंही काही नाही आहे. तूही काम तुझं तू करतोयस, मी काम करतोय, आपण दोघांनी एका सीनमध्ये समोरासमोरानंतर अरे बरं तू नट थिएटरचा आहेस त्यामुळे तुला आवाज प्रोजेक्शन याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, मलाही काही प्रॉब्लेम नाही, तू तुझं काम उत्तम केलं. आणि गंमत अशी की तो सीन आमच्या दोघांचा सततचा होता. तर आम्ही दोघंही कटाक्षाने हे पाहिलं की आमचे जेव्हा क्लोजअप्स असतील किंवा आमचे शॉट असतील त्याला समोर बसून आम्ही एकमेकांना क्यू दिलेत. हो व्हेरी गुड. म्हणजे मी पूर्ण दिवस तिथे थांबलो होतो जेव्हा त्याचं माझं झालं त्यावेळेला. त्याचं एकट्याचं सोलिलोकी बरीच होती त्यावेळेला मी त्याला म्हटलं आता 5 मिनटं बसू दे मला AC समोर, कारण ते घाम फुटायला लागला आहे आणि ते मेकअप फार कॉम्प्लिकेटेड असतो. 3 तास तर ते आपण मेकअपवर मी सांगेनच. त्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना मुळात आमचा आवाज आमचं थ्रो हे आम्हाला कळलं, ते कळलं नसतं. तो संघर्ष वेगळ्या पद्धतीचा तो आम्ही एकमेकांशी बोलल्यामुळे आमच्या लक्षात आलं आता काय घडणार आहे. मग आमचं काम चांगलं झालं आणि तो सीन चांगला झाला. कारण ती हाईप होत जाते ना त्याबरोबर, फार टोकापर्यंत जातो तो सिनेमा हल्ली आणि लोक डोक्यावरच घेतात. हा तिथे जो क्लॅप येतो ना त्या सीनला, अरे बापरे बाप. बरं मेकअप हा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी टक्कल लावलेलं. माझे वडील नाटकातनं कामं करायचे त्यामुळे मी स्वतः पाहिलंय ते टक्कल लावताना कसं असायचं ते. आणि प्रोस्थेटिकमध्ये मी पहिल्यांदाच बघितलं आहे आणि जगदीश शेरे त्याच्यात मास्टर झाल्याचा मला फार आनंद आहे. तर ते आहे सिलिकॉनची चक्क असं वाटावं की ती स्विमिंगला घालतात तशी कॅप आहे, पण त्याची पातळ आवृत्ती आहे आणि त्याचं चिकटवायचं जो गम आहे, ग्लू आहे, तो इतका वेगळा आहे आणि ते इतकं स्ट्रॉंग आहे आणि ते संबंध घालून ते कटिंग करून ते चिकटवून म्हणजे माझं अखंड डोकं संपूर्ण हे सिलिकॉनच्या खाली असतं. म्हणजे मी कितीही पंखा लावला तरी त्याची हवा तिथपर्यंत पोचणार नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही AC समोर नाही बसतात तोपर्यंत त्याला काही कशाचा उपयोग नाही. आणि ते तुमचं शरीर एकतर हीट आहे शरीरामध्ये स्वतःची, काही वेळाने तिथे ओलसर पण यायला लागतो. आणि आउटडोअर करताना तर त्याचं लाईफ ॲक्च्युली 7-8 तासांचंच असतं, कारण ते अग्नी पाणी वायू त्याला काही तुम्ही थांबवू शकत नाही. तर ते पाणी जमायला लागतं कारण घाम येतो प्रचंड आणि शेवटी ते कुठेतरी गॅप शोधून ते पाणी व्हायला लागतं. तर याच्यात सगळं संपवायचं असतं. आपण ते संपूर्ण इथपासनं चिकटवल्यामुळे तुम्ही असे झोपलात, असे झटके देतात, काहीच करू शकत नाही. अरे बाबा मर्यादा आल्या, झोपू शकत नाही तुम्ही, असं टेकवून झोपू शकत नाही. बरं नुसतं टक्कल नाही तर ते टक्कल आहे, त्याच्या मागे पॅच आहे, मग दाढी आहे, त्याचा इथला ट्रायंगल वेगळा, मिशी भुवया त्यांच्या लावलेला, ते संपूर्ण जखडून त्याच्यानंतर मला माझं काम करायचं होतं. म्हणजे त्या मेकअपच्या खाली मी स्वतःला दडपून नाही टाकलं, मी त्याच्यातनंही माझं काम करत गेलो. म्हणजे मी तो माझा स्वतःचा भाग ठरवून टाकला की मी हा असाच आहे, माझी स्वतःची दाढी आहे, चिकटवलेली नाही, माझीच दाढी आहे, माझेच केस आहेत, माझं टक्कल आहे, ते मी करत राहिलो. आणि त्यांनी पण आउटडोअरला दिल्लीमध्ये फक्त त्रास झाला कारण त्यावेळेला हीट होती आणि ते करणं भाग होता आम्हाला त्यावेळेला. तर घाम यायला लागला होता, म्हणजे त्याला गॅप मिळाली होती हलकी. त्याला म्हटलं बाबा आता हे निघालं ना, ते निघालं तर ते पुन्हा लावायला लागतं आणि त्या मेकअपला तब्बल 3 तास लागतात. 3 तास तुम्ही असं न हलता बसून राहायचं, आरामात बसलोय, डोकं टेकवलंय, उठलो काही नाही, असं बसून राहायचं. पाठीला रग लागते आणि ते समजा चुकून निघालं, कुठे फाटलं कधी, तर ते सगळं काढा, तो अख्खा ग्लू काढा, सगळं डोकं साफ करा, ते पूर्ण कोरडं करा, क्लीन करा, पुन्हा नव्याने बसा. म्हणजे 4 ते 5 तास त्या मेकअपला काढायलाच अर्धा तास लागतो. पण जेव्हा मी असं स्वतः माझ्याबद्दल लोक मला विचारतात किंवा मी स्वतःबद्दल बोलतो, जेव्हा मी पहिल्यांदा विचार केला अरे मी एवढा मेकअप केला, असं केलं, मी फक्त एकच डोक्यात आणलं की वयाच्या 75 वर्ष झाल्यानंतर फक्त टक्कल नाही तर चेहरा पण बदलणारा मेकअप अमिताभ बच्चनने केला.
त्याला तर 5 तास वगैरे 4 तास आणि 5 माझ्याही पेक्षा तास बघा. त्या वयामध्ये तो माणूस संपूर्ण सिनेमाभर हे मेकअप करणं आणि काढणं आणि करत असेल तर नाही तो तो कुठे मी कुठे. नाही नाही हा. तो करू शकतो तर आपण मला करायलाच काय, पाहिजे. म्हणजे मला तक्रार करायची जागा नाही किंवा काही करूच नाही मी. एवढ्या मोठ्या माणसाने एवढं केलंय मेकअपनी त्यांचा तर चेहरा पण मेकअपच्या खाली, संपूर्ण चेहऱ्यावर मेकअप प्रोस्थेटिक चिकटवलेलं सगळं. इट इज टफ. आणि ज्या माणसाने त्या माणसाने केल्यानंतर मला काही बोलायला, गप्प राहायचं, काम करायचं आपलं. पहा म्हणजे आदर्श आहे या. बरं एक प्रश्न करतो की आता तू ह्या सिनेमामध्ये असे एक गृहमंत्री साकारले. तुला वाटतं प्रकाश झा चक्रव्यूहमध्ये पण तू गृहमंत्री साकारलेला आहे. मला नेत्यांचे रोल खूप मिळतात. एक तर काय शेवटी तुमचं दिसणं पण थोडंसं असतं की ते सर्वसामान्य वाटत नसावं. आपल्याकडे गोरा रंग हा सर्वसामान्य माणसांचा नसतो अशी एक कल्पना आहे आपली. सर्वसामान्य माणसाचा रंग हा काळा असतो, गवाळ गोरा माणूस हा श्रीमंत असतो. हे असं ठरलेलं आपण डोक्यात एक खूळ आणलेलं आहे, परंपरागत खूळ आहे ते. रिक्षा चालवणारा माणूस गोरा कसा असेल उन्हात फिरणारा, तसं आहे ते. त्यामुळे तो, आणि त्यांना असं वाटतं की याच्यात सूट होतो. त्याच्यापेक्षा हा रोल तुझा मला वाटतं जास्त आव्हानात्मक, साहजिकच आहे, सांगायची गरजच नाही. खूपच आव्हानात्मक आहे. अच्छा, एक रॅपिड फायर. ओके. हा, हल्लीच्या मीडियानुसार कहाणी घर की घर एक मंदिर, तू एका ओळीमध्ये पुढे त्याचं क्लिअरिफिकेशन दिलं तरी चालेल. कहाणी घर की घर एक मंदिरने मला पहिल्या हिंदी यशस्वी डेली सोप दिला, पण कहाणी घरघरनीने जिथे म्हणून हिंदी माणूस टेलिव्हिजन बघतो जगात कुठेही तिथपर्यंत माझी ओळख पोहोचवली. हा, हे काय नवीन एक टेक ऑफ ठरला. कहाणी घरघरकीने मला एकदम देशभर जगभर केलं. व्हेरी गुड. सारथीचा शब्बीर भाटिया म्हणजे बिझनेसमन होता की उतरणचा तेज सिंग मंदिरला, कारण ते कॅरेक्टर सणसणीत होतं आणि मला करताना फार मजा आली. त्या कामामध्ये माझे केस बारीक केले मी, ते काजळ लावायचो डोळ्याखाली आणि बुंदेलखंडी बोलायचो. आमचा ईपी होता त्याला मी सतत सीन वाचून दाखवायचो, इसमें कुछ ऍड करके बताओ यहाँ से कैसे लगेगा बुंदेलखंडी. टीव्ही सिरियल असली तरी मला ती मेहनत मी घ्यायचो. मेहनत आली. ते बुंदेलखंडी शब्द वापरायचो, ते कॅरेक्टर तसं उभं केलं होतं मी, ते एन्जॉय केलं होतं. म्हणजे तू अशा भूमिका साकारताना नव्या भाषेचे जरा काहीतरी असायला हवं, आधीच्या पेक्षा वेगळं काहीतरी करायला मिळायला हवं. तीच कलाकाराची भूक आहे ना. क्षणोक्षणी की शासन? क्षणोक्षणी. संगीत कुलकर्णी संगीत कुलकर्णीचं क्षणोक्षणी करत असताना दुर्दैवाने तो सिनेमा आलाच नाही. हो, पण त्या सिनेमामध्ये एक सीन केल्यानंतर दिग्दर्शक संगीत कुलकर्णी आणि मला दोघांनी वाटलं काहीतरी याच्यात मी वेगळं करतोय. खूप सटल, खूप अंडर प्ले केलं होतं मी, आणि त्याच्यासाठी मला राज्य सरकारचं विशेष अभिनेता पुरस्कार मिळाला. येस, करेक्ट आहे. आता ते दुर्दैव आहे, तो आला नाही सिनेमा. पण क्षणोक्षणी. प्रकाश झा की निशिकांत कामत? प्रकाश झा. मी प्रकाश झांकडे काम केलं, सातत्याने केलं. मग त्यांची शैली वगैरे मला माहिती आहे, ते कसं करतात काम, काय कसं निवडतात तुला? होय होय, दोन्ही माहिती होय आहे. होय. चक्रव्यूह की राजनीती? आता परत ते दोन त्याची राजनीती का? राजनीतीचं म्हणजे माझ्या दृष्टीने ते फार काही नव्हतं त्याच्यामध्ये, पण अजूनही मला लोक ओळखतात की राजनीती में आपका रोल देखा, वो क्या मारा आपने रणबीर कपूर को वगैरे. राजनीती. छोटा पडदा मोठा पडदा? ऍक्च्युली दोन्ही. छोट्या पडद्याने मला ओळख दिली, पण मोठा पडदा हा मोठा पडदा आहे. आपण मोठा म्हणतो त्याच्यातच सगळं आलं. मेकअप रूम की व्हॅनिटी? कारण तू करिअर सुरू केलं त्याला मेकअप रूमचं प्रस्त होतं, म्हणजे नुकतीच व्हॅनिटी आलेली. हा, म्हणजे आपल्या होती ऍक्च्युली सेट. मेकअप रूम व्हॅनिटी त्या मधल्या गोष्टी आहेत, खरं तर सेटवर खरं आपण चार्ज होतो. आता काय माहिती ना, आता एक नवीन जे आले ना की आपला एक मॅनेजमेंट नेमायचा कामांसाठी वगैरे, ती पद्धत तुला योग्य वाटते की आपण स्वतंत्र? आता मॅनेजरच खरं असायला आतापर्यंत नव्हतं, पण आता काय होतं काही वेळेला नटांना ना कलाकार असेल ना तो, तर त्याला व्यवसाय जगणीत तितकं बांधता येत नाही जे मॅनेजरला बांधता येतं. हा, पण तू एवढी वर्ष नाही ठेवलं, कारण मी टेलिव्हिजन सिरियल केल्यामुळे एक सिरियल मिळाली की मग कामच काय त्या माणसाचं. हा, आता जर मी वेबसिरीजही आता मी सध्या वेबसिरीजही करतोय, मी यशराजची एक करतोय, एक अपलॉजची एक केली पूर्ण, सिनेमे हिंदी अजून 1-2 करतोय, एक मराठी वेबसिरीज प्लॅनेट मराठीसाठी पुष्कर श्रोत्रीने डायरेक्ट केलेली, त्याच्यात मी विलन केलाय, मी आणि श्रेयस तळपदे. अरे वा.
तर तेही केलंय. तर ते व्यवसायाचं गणित बांधणं, तारखांचं गोंधळ आणि विस्तारणं. तुमचं येणं जाणं, काय वेळ, कुठली वेळ, ते सगळं ते तो माणूस बघतो. तुम्ही शांतपणे आपलं काम करत राहायचं. ते टेलिव्हिजनवरती काही गरज नव्हती त्याची. एक सिरियल पकडली की रोज उठायचं आणि तिकडे जायचं महिन्याचे 20 दिवस. शेवटचा प्रश्न, ठाणे की कांदिवली? कांदिवली. त्याचं कारण असं की ठाण्यामध्ये माझं शाळेपासूनचं कॉलेज पूर्ण करेपर्यंतचा वेळ गेला. पण कॉलेज नंतर इमिजिएटली मी या क्षेत्रामध्ये आलो आणि त्यानंतर म्हणजे 1990 डिसेंबर 89 म्हणजे 90 पकडूया, 90 ते 2001 इथे येईपर्यंत, कांदिवलीत येईपर्यंत 11 वर्ष मी माझा जो प्रवास व्हायचा, म्हणजे शेवटी तर असं व्हायला लागलं की ठाणं मला आवडतं म्हणून राहूया म्हणायचं. तर आहोत किती दिवस आपण, महिन्यात ते 4 दिवस, ते 4 दिवस वेगळ्या कामांमध्ये जातात. मित्र तर भेटतच नाही आहेत आता मला. इथनं सगळंच जवळ पडतं, सगळंच सोपं पडतं. आपलं क्षेत्र पण सगळं आहे. सगळं आता ठाणं खूप लांब पडतं, म्हणजे ते व्यावहारिक नाही आहे. व्यावहारिक. ठीक आहे, ओके, धन्यवाद. थँक्यू. तर हा होता किरण करमरकर, आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शिक आर्टिकल 370 ह्या चित्रपटाची आता जी चित्रपट रसिकामध्ये, चित्रपटसृष्टी आणि माध्यमातून चर्चा वाढते, त्यामधील माधव पटेल या भूमिकेमुळे आज जो घराघरात पोचलाय, लोकप्रिय होते आणि त्याला इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर, वाटचालीनंतर एक चांगली ओळख मिळाली. अशा किरमरकरची आज ही आमची भेट झाली. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये पुढचे पाहुणे कोण असतील याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.